स्वागत आहे आज आपल्यासोबत शरद दादा सर. पहिलं तर तुम्हाला खूप अभिनंदन. धन्यवाद. काय मूवी आहे पहिलं तर त्या मूवीबद्दल सांगा. काय असतं माहिती आहे, आपण आयुष्यामध्ये जन्माला आल्यापासून एक प्रवास सुरू होतो प्रत्येक माणसाचा. प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी व्हायचं असतं, कुठेतरी पोचायचं असतं, काहीतरी उद्दिष्ट असतं आणि ध्येयाने वेडे होऊन आपण सगळे धावत असतो. कुणाला तुम्हाला तो पत्रकार व्हायचा असेल, मोठा पत्रकार, तुमचं स्वतःचं चॅनल असं तुमचं स्वप्न असतं. मला मोठं ॲक्टर व्हायचं आहे, मला माझं प्रोडक्शन हाऊस हवं असं माझं स्वप्न आहे. प्रत्येकाचं असतं आणि आपण तिथे पोहोचण्यासाठी जीवात राहून मेहनत करतो, धावत तिथे पोचतो. तिथे पोचतो ना तेव्हा लक्षात येतं की पोचलो तर खरं, पण हा जो प्रवास केला ना, हा प्रवासाचा आनंदच लुटला नाही. बंजारा म्हणजे प्रवास करणारा, भटकणारा, त्या भटकण्याचा आनंद लुटला पाहिजे. पोचणार तुम्ही आहातच, एक दिवस तुला यश मिळणारच आहे, पण ते मिळेपर्यंत जो प्रवास आहे ना, हे जे खाचखळगे आहे, दुःखाचे क्षण आहे, सुखाचे क्षण आहे, आनंदाचे क्षण आहे, हे अनुभवा, ते एन्जॉय करा. गडावर चढायला जातो, 500 पायऱ्या आहे, प्रत्येक पायरीचा आनंद घेता, ती मजा आहे. हे सांगणारा सिनेमा, त्या सिनेमाला रोड ट्रिप आहे. ही रोड ट्रिप कुठल्या तरी एका छान उद्दिष्टाने लोक मित्र चालले तिथे ते पोचतात. जाण्याचा प्रवास आहे, जाण्याचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास ते एन्जॉय करतात. तुमची भूमिका याच्यामध्ये काय आहे? त्या 3 मित्रातला एक आहे. ह्याच्यात आमचं ना एकट्याची अशी भूमिकाच नाही. 3 मित्र एकत्र बांधले ना तर जी समिधा तयार होते ना, ती 3 मित्र हीच एक भूमिका आहे. एकट्याची वैयक्तिक अशी भूमिकाच नाही, मित्रांची एक भूमिका. काय नाही, हा सिनेमा संपूर्ण कुटुंबाने बसून एकत्र बघावा. इतका साफ सुथरा, सुंदर, स्वच्छ आणि खूप आनंद देणारा. प्रत्येकाला आपल्या आयुष्यातले प्रवासातले असे अनेक मित्र पुन्हा एकदा आठवतील. प्रत्येकाला असं वाटेल की बऱ्याच वर्षात त्या मित्राला फोन नाही केला. हा सिनेमा बघून असं वाटेल की आता करूया फोन. आणि नक्कीच असे कित्येक दूर गेलेले मित्र पुन्हा जवळ येतात. अजून काय अपकमिंग बघायला भेटेल? अपकमिंग आता तर सिनेमा केला आहे. आता ह्याच्यानंतर शांत 15 दिवस सुट्टी आणि मग नवीन प्रोडक्शन. माझं नाटक चालू आहे पुरुष. ते नाटक झाल्यानंतर कालचक्र म्हणून एक नाटक करणार आहे. त्याच्यानंतर दुसरा एक सिनेमा माझ्याच मुलाने स्नेहाने लिहिलेला आहे, तो हिंदीमध्ये करायचा प्लॅनिंग आहे. त्या दृष्टीने पुन्हा प्रवास कायम पाहिजे. थँक्यू सर.